आता आपण बघूयात 24 तास सुपरफास्ट. पालघरमधील दापचरी येथे अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारली जाणार आहे. जयकुमार रावल यांनी जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. हा ऐतिहासिक प्रकल्प वेगानं पूर्ण केला जाणार असल्याचा विश्वास यावेळी मंत्री रावल यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावरचा दावा, या वादाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात झाली. ठाकरे गटाच्या वतीनं ज्येष्ठ वैद्यज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. शिंदे गटाला पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह देता येणार नाही अशी मागणी त्यांनी केली. जालन्याच्या अंतरवाली सराठीत मनोज जरांगे पाटलांचं 29 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू होणार आहे. मात्र उपोषणाची दखल न घेतल्यास मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी इथे एका अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या घटनेला खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घटना अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी आहे. आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी कोल्हेंनी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभास्थळी गोमूत्र शिंपडणं अयोग्य असून हा दलित नेत्याचा अपमान आहे असं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय. नांदेडमधल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे विधान केलं. रितू तावडे यांनी या संदर्भात पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना देखील पत्र लिहिलं. महापौरांच्या नावानं प्रस्ताव मांडताना नियमांचं पालन करण्याचे आदेश रितू तावडे यांनी दिले आहेत. महापौरांच्या नावाचा गैरवापर टाळा अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. आमदार रोहित पवार यांनी बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी एसआरए संदर्भात आयुक्तांसोबत चर्चा केली. तसंच बिना परवाना बिल्डरला जागा देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी अशी मागणी रोहित पवारांनी केली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे 544 पानांचं आत्मचरित्र 10 नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. बिलॉंगिंग अ जर्नी ऑफ लव्ह असं या पुस्तकाचं नाव आहे. नोव्हेंबरला आत्मचरित्र प्रकाशित होणार असल्याची माहिती अल्फ्रेड एकनॉफ या प्रकाशन संस्थेनं दिली आहे. शिवसेना युबीटीच्या सोशल मीडिया विभागातील महाराष्ट्र आणि मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. या प्रवेशामुळे शिवसेनेच्या सोशल मीडिया विभागाची संघटनात्मक ताकद आणखी वाढली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यावर मंत्री भरत गोगावले यांनी थोर निरूपणकार पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. रायगडच्या पालकमंत्री पदाची दीर्घ प्रलंबित जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी सदिच्छा भेट घेतली आहे. राष्ट्रवादीच्या भिवंडीतील शहराध्यक्षांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे. शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांनी मुंबईची भेट घेतली. या भेटीत भिवंडीतील महापालिकेच्या रुग्णालयाचा रखडलेला प्रश्न, शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुंबईच्या सर जे स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाईन यांच्या वतीनं 6 महिन्यांचा फोटोग्राफी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त या अभ्यासक्रमाचा शुभारंभ शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कल्याण डोंबिवलीनंतर आता शिवसेनेनं राज्यातील प्रत्येक महापालिकेतील नगरसेवकांसाठी शिबिर घेण्याची तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकांचं शिबिर पार पडलं होतं. या शिबिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन करत काही सूचना केल्या होत्या. वाशिममध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने युवा जोडो संकल्प अभियानांतर्गत युवा संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीला युवकांसह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. युवकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करत त्यांना पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं. आमदार अमित देशमुख यांच्या मध्यस्थीनंतर लातूर महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतलाय. अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यांना नगरसेवकांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करत गेल्या 2 दिवसांपासून अधिकारी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू होतं. आमदार अमित देशमुख यांनी कर्मचाऱ्यांशी फोनद्वारे चर्चा करून कामावर परतण्याचं आवाहन केलं आहे. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांना Y+ सुरक्षा द्या या मागणीसाठी जालन्यात ओबीसी समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातील मोर्चेकऱ्यांनी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांना पोलीस सुरक्षा देण्याची मागणी केली. सांगलीच्या कुपवाड परिसरातील मनीषा केसरेकर आणि मोहन केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ 21 ऑगस्ट रोजी कुपवाड शहर बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं. सकल हिंदू समाजाच्या वतीनं हे आवाहन करण्यात आलं. या हत्येच्या निषेधार्थ मोर्चाचंही आयोजन करण्यात आलं.
पात्र लाडक्या बहिणींची संख्या 1,65,00,000 आहे. कारण बेकायदेशीरपणे पैसे लाटणाऱ्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलंय. मात्र त्यांच्याकडून पैशांच्या वसुलीचं काम अद्याप सुरू झालेलं नाहीये. वसुली करण्याची अधिकृत यंत्रणा अद्याप ठप्प असल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. मंत्रालयात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाईन बैठक पार पडली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं, विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी, शैक्षणिक सुविधा, शैक्षणिक गरजांबाबतही सविस्तर चर्चा यावेळी झाली. जागतिक छायाचित्र दिवसानिमित्त अकोल्यात कॅमेरा दिंडीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी विंटेज कॅमेऱ्याची पालखीत मिरवणूक काढण्यात आली. छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेऱ्यांसह शहरातून मार्गक्रमण करत समाजातील छायाचित्रणाचं महत्त्व अधोरेखित केलं.